नमस्कार. काय काय आज आहे रविवार. आता वाजल्यात सकाळचे 5:30 आणि आपण जातोय ज्योतिबा दर्शनला. जाऊया. एक तर अंधार बुडूक आणि पाड्याचा गारटा बघून अथर्व म्हणला शिवतेजला घ्यायला लागते. त्याच्या खराखाली असा काय फोन लावून त्याला बोलला की डायरेक्ट शिवतेज चालवाला आणि आम्ही मागं खुश. मग काय एवढं खुश झालो की डायरेक्ट शिवाजी पुलावर आलेलं कळलं नाही आम्हाला. पंचंग्याला पाया पडलो. या भाऊंचा फिटनेस बघून म्हणलं आपला तर काही फिटनेस नाही, आपण गाडीचा फिटनेस बघूया. गाडी घातली डायरेक्ट पंपावर कोणच नाही. मग काय आमचं आम्ही स्वतः गाडीत हवा भरली आणि गेली टम्म दिसून गाडी तयार. ह्यो असा हायवेवरनं डायरेक्ट टर्न घेतला की मग आम्हाला ओव्हरटेक करून डायरेक्ट गायमुखाच्या रोडला आलो. गाडी लावली, चालायला घेतलं. बघते तर कुशिरेच्या रोडनं कोण आलं नव्हतं. आम्ही चालायला घेतलं. तिघं आम्ही तावात चालायला लागलो तर समोरनं बघते तर काय माणसं परतीच्या मार्गाला. डाव गणला आता गप बसायला लागते. चांगलं इथलं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? लहानातल्या लहानापासून मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत प्रत्येकजण पहिला समोर कोण दिसलं की चांग भलं म्हणतं आणि पुढे जातं. हे असं कुठंच भेटत नाही. हे बघून आमचा अथर्व चिडला. का? आम्ही कोण चांग भलं म्हणालो नाही. लगेच चांग भलं म्हटलं, ह्यो वळाला आणि हसला लगेच. इथून पुढं मग आम्ही गेलो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय. हे मॉडेल सकाळी उठून असं तोंड लागलं म्हणजे कसं दिसणार नाही. हे मॉडेल आपल्या इथे शेजारी. हे माझे 2 शब्द संपवून आम्ही लागलो परतीच्या मार्गाला. कुत्ताबाई बसलेले कमानीकडे बघत मस्त वेगळी. आम्ही आपलं नेचर बघितलं लय भारी आणि लागलो परतीच्या मार्गाला. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगलं